इंद्रनील, लक्ष कुठे आहे तुझं? जेवणाकडे जराही लक्ष नाहीये तुझं. नाही नाही ठीक आहे. मला काही वाढू का? मोरंबा देऊ? अहो असं काय करता, सगळ्यांचे जेवण होत आलेत, मी काहीच खाल्लं नाही. काही नकोय मला. हवं असेल तर मागून घेईन प्लीज. सारखे मागे नको गो पडू. वैताग का माणूस असं नाही. आणि अशा दिवसात भूक मरते तशी, तो काळजी करू नकोस. सगळं आवडीचं असलं तरी माझं डोकं थोडं दुखतंय. काय मी तुझ्या रूम मध्ये जाऊन पडू? हो जा ना, विचारतो काय त्या. आणि असंही मी शतपावली करायला जाणार. जा तुम्ही जाऊन पडा, मी येते आणि डोकं चेपून देते. हा डिस्टर्ब करू नका मला कोणी प्लीज. निलिमा, छान झाला होता स्वयंपाक. तू स्वयंपाक केलास ना की 2 तास जास्तीच जातात मला. अगं उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आहे माझी. थंडीमध्ये तर एवढं वजन वाढेल ना माझं अशाने. आई काही वजन वाढत, आणि या घरात आल्यापासून तुमच्या खाण्यापिण्याची आबाळच झाली होती. आई हे बघ, ह्या वयात वजन कमी असलेलंच बरं. हो, तू अगदी हेल्दी आहेस. निलिमाचं म्हणणं उगाच डोक्यात घेऊ नकोस. अरे तिला प्रेम वाटते म्हणून म्हणते ती असं. आता तू लगेच धारेवर धरू नको हा तिला. मी कशाला धारेवर धरतोय तिला? माझ्याकडे कुठे एवढा वेळ आहे? माझ्याकडे भरपूर काम आहेत. मला नर्सरीची बिलं करायची आहेत, नवीन रोपांची ऑर्डर्स द्यायची आहे. हिच्या नादाला कुठे लागतो मी? मी हात धुवून घेते आणि जरा जाऊन येते पाय. हा वच्छी मावशी म्हणाल्या ते खरं आहे. या दोघांमध्ये भांडण झालं की बाईसाहेब जास्तच खुश असतात. स्वानंदी, तुला मागचा आवरायला मी मदत करू का की तू करशील? नाही, मी करते. आनंदीताई, तुम्ही जेवून घ्या ना, मी आवरतो सगळं. नाही, मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या. अगं तुला भूक नसायला काय झालं? नील भाऊजी पण नीट जेवले नाही, तुलाही जेवायचं नाहीये. तू भांडली नाहीयेस ना नील भाऊजींसोबत? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?